सुकट घेतलेला आहे. सुकटची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथं पावशेर सुकट घेतलेला आहे. असं याला भाजून घेऊ आपण थोडं. त्या भाजीसाठी इथं मसाला बनवून घेऊया. थोडासा पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर, एक टमाटा, एक कांदा, आल्याचा तुकडा, लसूण, तीळ. आता याला मिक्सरला बारीक करून घेऊया आपण. सुकटचं भाजी बनवण्यासाठी 2 मापटे तेल घेतलेलं आहे. यामध्ये टाकून घेऊया लसूण ठेचलेला, थोडासा कढीपत्ता, थोडेसे जिरे आणि कांदा टाकून घेऊया. 2 मिनिटं परतून घेऊया आपण. एक कांदा घेतलेला आहे चिरून. कांदा परतून झालेला आहे. एक टमाटा घेतलेला आहे चिरून. आता हे टमाटे टाकून घेऊया आपण. थोडंसं मीठ टाकून घेऊया टमाटा लवकर शिजण्यासाठी. 1-2 मिनिटं परतून घेऊया आपण. तर कांदा टमाटा परतून झालेला आहे. वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊया. यामध्ये वाटण आपण मसाले पण टाकून घेऊया. काळा मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, थोडीशी हळद. आता हे मसाला तेल सुटूसपर्यंत आपण परतून घेऊया 1-2 मिनिटं. आता मसाला सगळा भाजून झालेला आहे. ह्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया आपण. गार पाणी नाही वतायचं, गरम पाणी वतायचं, का तर आपल्याला पातळ भाजी बनवायचं आहे. आता दणकून उकळी आली की हे सुकट ह्यामध्ये टाकून घेऊया आपण. तर उकळी आलेले दणकून ह्यामध्ये सुकट टाकून घेऊया. धुवून घेतलेला सुकट, धुवून घ्यायचं कधी पण, खर असते सुकटला. आता 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया सुकटला. आता तयार आहे आपली ज्वारीची भाकरी. सुकटचं कालवण 1 नंबर झालेलं आहे मित्रांनो. चुरून असं खाण्यासाठी 1च नंबर झालेला आहे. या पद्धतीचं नक्की ट्राय करा, 1च नंबर झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.